आज वसई विरार शहर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड झालेली आहे। आता आपण उपमहापौर मार्शल लोपिस यांच्या दालनात आलेलो आहोत। हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मार्शल साहेब, आज पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? मनापासनं मला खूप बरं वाटलेलं आहे आणि मी सर्वप्रथम आपले लोकनेते, पक्षीय अध्यक्ष, माजी आमदार, लोकनेते आप्पा यांचे मनापासून आभार मानतो। आमचे युवा माजी आमदार क्षितिजी ठाकूर, आमचे माजी आमदार राजेजी पाटील, आमचे सर्व महापौर, माजी महापौर यांचे मनापासून आभार मानतो आणि आपले सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचा मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही ही आम्हाला संधी साधून दिलेली आहे। आणि लोकनेत्यांनी या वसई तालुक्याला आणि या संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश दिलेला आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर, उपमहापौर, आमदार, खासदार होऊ शकतो आणि सर्व धर्मीय लोकांना घेऊन चालणारे आमचे लोकनेते यांना मनापासून सलाम देतो, कारण ह्या व्यक्तीच्या मनात विकास करण्याचा एक वेगळा विषय असतो आणि विकास करत असताना संपूर्ण वसई तालुक्यातील समाजांना एकत्र घेऊन चालणारे हे आमचे नेते आहेत। त्यामुळे आज मला मनापासून आनंद झालेला आहे आणि त्यांनी एक दिलेली संधी आहे, ही संधी आपल्या सर्व लोकांसाठी मी समर्पित करीत आहे, कारण ह्या संधीचा फायदा हे आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे। आपण दिलेलं मत हे वाया जाणार नाही आणि या वसईच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, या जनतेच्या सेवेसाठी 100% मी प्रयत्न करेल आणि चांगले कार्य वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत करण्याचे प्रयत्न करेल। कालपर्यंत विरोधक सांगत होते की आम्ही ऑपरेशन लोटस करणार आणि त्यांनी आपले नगरसेवक हे वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवलेले होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विरोधकाला वाटत होतं की कदाचित आमचेच एक 5-10 नगरसेवक हे सिटीकडे जाऊ शकतात, कारण त्यांना ठाऊक आहे की वसई तालुक्यात जर विकास करायचा असेल तर आम्हाला विकास पुरुष लोकनेते आप्पा यांच्या सोबत राहायचं असेल आणि कदाचित तो डाऊट त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांचे नगरसेवक मला वाटतं थोडेसे बाहेर होते, परंतु आम्ही कालपर्यंत लोकांमध्येच होतो, कारण आम्हाला ठाऊक होतं, आमच्या लोकनेत्याचा एक विश्वास आहे की माझे कार्यकर्ते, माझे नगरसेवक हे खंबे आहेत, हे मावळे आहेत, हे कावळे नाही आहेत। विशेष म्हणजे आता तुम्हाला एक वसई गावातील एका कार्यकर्त्यांना आज उपमहापौर बनवलेलं आहे। आता वसई गावातील देखील लोकांचा भरपूर मोठं एक म्हणणं आहे की आमची जी गावातली घरं आहेत त्याच्यावरती लागलेली शास्ती आणि आम्हाला देखील आमच्या हक्काच्या घरात राहतो असा आम्हाला एक अधिकार मिळावा, यासाठी तुम्ही काय करणार आहात? ह्यासाठी आपल्या सर्वांना ठाऊक आहेत, आपले प्रयत्न चालूच आहेत। माननीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे आपल्यातून निघून गेले, परंतु जेव्हा 12 जुलै 2024 रोजी मंत्रालयात सभा झाली त्यावेळेला आपल्या तिन्ही आमदारांनी त्यावेळेला पत्र दिलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर जो GR आहे या धर्तीवर वसई तालुक्यातील शास्ती माफ करावी यासाठी आमचे जोरदार प्रयत्न चालू आहेत। नक्कीच दालनामध्ये आम्ही हा विषय घेऊ आणि चांगला ठराव मांडून शासनाला सांगू की फक्त या वसई तालुक्यातच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेमध्ये असे जे शास्तीचे विषय आहेत ते शास्ती मला वाटतं कमी करून रेग्युलाइज घरपट्टी आपण या लोकांना द्यावी, यासाठी 100% आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि आमचं नक्कीच सहकार्य असेल। एक शेवटचा प्रश्न आहे, गावामध्ये विहिरीचं पाणी हे क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे, तर आता तुम्ही घरोघरी पाणी मिळण्यासाठी देखील काय करणार आहात का? घरोघरी पाणी नेण्यासाठी जोरदार प्रयत्न आमचे चालू आहेत। आपल्या सर्वांना मी 1-2 दिवसा अगोदर जेव्हा नागरी सत्कार झाला त्यावेळेला संपूर्ण डिटेलमध्ये पाण्याच्या बाबतीत सांगितलेलं होतं। 1990 साली ज्या वेळेला आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर निवडून आले त्यावेळेला फक्त वसई तालुक्यात 5 ते 6 MLD पाणी होता। आपल्या सर्वांना ठाऊक आहे 1 MLD म्हणजे 10 लाख लिटर आणि आज वसई तालुक्यात 450 MLD पाणी हा वसई तालुक्यात आपल्या तिन्ही आमदाराच्या मार्फत आलेला आहे आणि इतकंच नव्हे तर भविष्यात जवळजवळ 200 ते 250 MLD पाणी या वसई तालुक्यात येणार आहे। ही वसई महानगरपालिकाची एकमेव, सर्वपूर्ण मला वाटतं देशातली एकमेव महानगरपालिका आहे की त्यांचा मालकीचा एक स्वतंत्र धरण आहे आणि ज्या वेळेला आप्पाकडे हा विषय आला त्यावेळेला बंधारमंत्री अजित पवार होते, त्यावेळेला एका वेळेला 90 लाख रुपयाचा चेक देणारे आपलेच लोकनेते आहेत आणि आज त्याच डॅमचं काम चालू आहे। आपल्याकडे ह्या पुढे सुसरी डॅम असू दे, कोळसापाडा डॅम असू दे, अशी विविध डॅम मध्ये पाण्याची व्यवस्था चालू आहे। या वसई तालुक्यात गावामध्ये
ज्या ज्या टाक्या बांधलेल्या आहेत या सगळ्या टाक्याचं ऑडिट झालेलं आहे आणि लवकरात लवकर त्या टाक्या सुधारण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्या ज्या गावामध्ये शक्य आहे तिकडे येत्या 1-2 महिन्यात पाणी आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागात बोळीज, उमराळे, घास या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी आणि स्टँडपोस्ट आपण दिलेले आहेत. लवकरच येत्या 1-2 महिन्यात जास्तीत जास्त पाईपलाईन गावामध्ये टाकून म्हणजे जो अमृतचा आपला 475 करोडचा जे आपलं टेंडर झालेलं आहे त्या अंतर्गत संपूर्ण 69 गावात पाईप टाकले जाणार आहेत आणि मला वाटतं मे पर्यंत 100% पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. लोकनेत्यांनी काल देखील आम्हाला याच विषयावर सांगितलं की पाण्याच्या बाबतीत आता आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि 100% प्रयत्न करून या ग्रामीण भागामध्ये डोर टू डोर पाणी देण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडी आणि एक माजी नगरसेवक या नात्याने आमचा असेल. तर आपण ऐकलं उपमहापौर मार्शल लोपिस यांचं म्हणणं आहे की वसईतील गावातील जी घरं त्यांना शास्ती लागलेली आहे ती आम्ही आता बंद करू आणि आम्ही गावात घरोघर पाणी द्यायचं काम करू. हे मार्शल लोपिस यांचं पहिलं काम असेल. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.